जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज संध्याकाळी 4 वाजता पुणे युनिव्हर्सिटी येथे कॉक्रोच जनता पार्टीचे एक शांतीपूर्ण आंदोलन होणार आहे. एज्युकेशन मिनिस्टर धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागण्यासाठी. आमच्या या मुव्हमेंटला आज मला तुम्हाला सगळ्यांना सांगताना खूप आनंद आणि अभिमान होतोय की विश्वंभर सर आणि असीम सर यासारखे दिग्गज जे सोशल ऍक्टिव्हिस्ट आहेत तेही आमच्या मुव्हमेंटला पाठिंबा देत आहेत. मी विश्वंभर सर आणि असीम सरांचं खास धन्यवाद करतो आज आल्याबद्दल. आणि मला पूर्ण गॅरंटी आहे की या दोघांच्या सपोर्टमुळे आमची मुव्हमेंट अजून स्ट्रॉंग होईल. आणि सोबतच आज संध्याकाळी आम्ही जे आंदोलन करणार आहे त्याच्यात आम्ही आमचा एज्युकेशनचा मॅनिफेस्टो रिलीज करणार आहेत. जे काही देशात चालू आहे परीक्षांवर, पेपर फुटीवर आणि काही जे एक्झामचे रिझल्ट आहे काही काही वर्षांपर्यंत येत नाही, तर त्यावर काय काय केलं जाऊ शकतं याच्यावर आज आम्ही आमचा मॅनिफेस्टो रिलीज करणार आहे. ही सगळ्यात मोठी आजची आमची अनाउन्समेंट असणार आहे. थँक्यू. आता आणि सॉरी अजून एक गोष्ट, सोनम वांगचुक सर हे पण या मुव्हमेंटला जॉईन होणार आहे आज संध्याकाळी. ते लडाखवरून येणार आहेत अँड ही इज व्हेरी एक्सायटेड टू बी हिअर. आणि पुण्यातले जेवढेही लोक आहेत, स्टुडंट्स आहेत, त्यांनी खास करून यावं, कारण की सोनम वांगचुक पेक्षा मोठा एज्युकेशनिस्ट या देशात तरी दुसरा कोणी नाही. तुम्ही जे आंदोलन आज करताय विद्यापीठात, दिल्ली नंतर पुणेच का निवडलं, महाराष्ट्रातून पुणे का निवडलं आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठच का निवडलं, याच्यामध्ये काही वेगळा दृष्टिकोन होता? मला वाटतं की पुणे इज अन एज्युकेशन हब. पुणे हे माहेरघर आहे शिक्षणाचं आपल्या महाराष्ट्रात तरी, आणि त्याला ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट सुद्धा म्हणलं जातं. आणि माझ्यासाठी तो पुणे होम ग्राउंड आहे. मी स्वतः पुण्यात राहिलेलो आहे, स्वतः पुण्यात शिकलेलो आहे, त्यामुळं मी पुणे निवडलेलं आहे. आणि फक्त पुणेच नाही, नागपूरलाही मी जाणार आहे, त्याची प्लॅनिंग चालू आहे. जो मॅनिफेस्टो रिलीज केला जाणार आहे त्या मॅनिफेस्टोमध्ये एक पक्षाचं ध्येय असणार आहे की आतापर्यंत शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही घोटाळे झाले किंवा पेपर फुटी झालेली आहे ते नक्की त्याच्यामध्ये मांडलं जाणार आहे. मॅनिफेस्टो नक्की कशामध्ये आधारित असणार आहे? भविष्यात पुन्हा एज्युकेशनमधल्या तुमच्या काही योजना आहेत की आतापर्यंत झालेले जे काही घोटाळे आहेत ते मांडले जातील? परीक्षांमध्ये जो काही घोटाळा होतोय, पेपर फुटी होतीये, त्याच्यावर काय काय करता येऊ शकतं त्याच्यावर तो मॅनिफेस्टो असणार आहे. हाऊ टू मेक द एज्युकेशन सिस्टम बेटर. जेव्हा आंदोलन केलं तेव्हा बाबासाहेबांचा फोटो घेऊन तुम्ही गेला. संविधानिक पद्धतीमध्ये ज्या ज्यावेळेस या देशात चळवळी झाल्या त्यावेळेस विरोधी पक्षाचा सुद्धा त्या सगळ्या चळवळीत सहभाग होता. तेव्हा क्रांती घडली. तुम्ही ज्या पद्धतीने आंदोलन सुरू केले तुम्ही कुठेही संवाद करत नाही, म्हणजे संविधानिक पद्धतीने सरकारसोबत सुद्धा संवाद करणं गरजेचं आहे. तेही होताना दिसत नाही तुमच्या आंदोलनामध्ये. आणि विरोधी पक्ष किंवा विरोधी पक्षाशी तुम्ही काही चर्चा करताय का? कारण त्यांचा सहभाग असणं हे देशासाठी महत्वाचं. सर, मी संवाद करण्यासाठीच अमेरिकेवरनं दिल्लीच्या जंतर मंतरवर बसलेलो होतो. तर आता मी इतक्या दुरून आलेलो, मी संवाद करण्यासाठी आलेलो आहे. नाव द बॉल इज इन द कोर्ट ऑफ द गव्हर्नमेंट. विरोधी पक्षाशी आणि सरकारमधल्या काही लोकांशी तुम्ही संपर्क केलाय का? जर त्यांनी चर्चेला बोलवलं तर तुम्ही जायला तयार आहात? तुमच्या चर्चेचे मुद्दे काय असतील? आम्ही नक्की जायला तयार आहे, पण त्यांनी आधी आम्हाला बोलवावं. तर आमचे अकाउंट बंद करण्यात येत आहे. आमचे फेसबुक अकाउंट झालं, इंस्टाग्राम अकाउंट झालं, ते हॅक करण्यात येत आहे. ट्विटरवरचं जे अकाउंट आहे आमचं ते त्यांनी बॅन केले. काय म्हणून? वी आर अ नॅशनल सिक्युरिटी थ्रेट. तर हा कोणता म्हणजे प्रकार झाला की संवाद करायचा तुम्ही आम्हाला बोलवा, वी आर रेडी टू हॅव अ डायलॉग, पण त्यासाठी अकाउंट नका बॅन करू आमचे. मला वाटतं हे जे आंदोलन आहे पुण्यातलं ते जंतर मंतरपेक्षा मोठं होणार आहे असं मला नक्की गॅरंटी आहे. आणि आज ते संध्याकाळी आपल्याला कळेलच. तुमचं एक ऑपोजिशन हे भूमिका मांडली तुम्ही धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, पण दुसऱ्या बाजूला काँग्रेसच होतं नॉर्मेटिव्ह, ते पण जाहीर टीका करताय. तुम्ही एक्झॅक्टली कुणाशी भांडताय आणि काय हे असणार आहे? आम्ही कुणाशी भांडत नाहीये. लेट मी मेक इट व्हेरी क्लिअर. आम्हाला ना सरकारसोबत भांडायचं ना अपोजिशन सोबत भांडायचं. आमचं फक्त एक आहे, नीटचे जे 22 लाख स्टुडंट्स आहेत, CUETचे जे 16 लाख स्टुडंट्स आहेत, CBSEचे जे 17 लाख स्टुडंट्स आहेत, SSC GDचे जे 40 लाखांपेक्षा जास्त स्टुडंट्स आहेत, असे 1 करोडपेक्षा जास्त स्टुडंट्स आहेत ज्यांच्यासोबत अन्याय झालेला आहे सिस्टमच्या फेलियरमुळे. आम्ही त्या स्टुडंट्ससाठी फाईट करतो. आम्ही कोणाच्या अगेन्स्ट फाईट नाही करतो, आम्ही स्टुडंटसाठी फाईट करतो. तुमच्या पक्षाचे जे इंस्टाग्राम आणि बाकी सोशल मीडिया अकाउंट आहेत ना त्याच्या विरोधात, म्हणजे जे त्याचे फॉलोअर्स वाटतात त्याच्या विरोधात मुंबई पोलिसांमध्ये ना एक तक्रार केली आहे. वकील अरविंद सिंह यांनी तक्रार केली आहे आणि त्याच्यात सांगितलं एंगेजमेंट या सगळ्या एंगेजमेंटची चौकशी व्हावी असं त्याचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं आहे हे सगळं तुम्ही फेक नरेटिव्ह सेट करता सोशल मीडियावर. फेक नरेटिव्ह काय? पेपर लीक फेक आहे हे तर म्हणजे आता सगळ्या माध्यमांनीच दाखवलेलं. फेक नरेटिव्ह काय आहे त्याच्यात? तुमच्या सोशल मीडियाच्या अकाउंटमध्ये सोशल मीडियाचे जे अकाउंट्स आहेत ना त्यांची एंगेजमेंट अचानक वाढली, फॉलोअर्स वाढले, हे सगळे फेक आहे असं त्यांनी तक्रार केली. मला असं वाटतं ना की जे काही लोक आहेत
सरकारच्या साईडचे असू दे किंवा जी पार्टी सत्तेमध्ये बसली आहे त्यांच्या साईडचे, त्यांनी ना मेसेज समजून घ्यावा. कॉक्रोच जनता पार्टी इज अ व्हेरी बिग मेसेज फॉर द कंट्री. हे तुम्ही इग्नोर करून हा मेसेज चालणार नाही. इट्स अ मेसेज बाय द यूथ ऑफ दिस कंट्री दॅट दे आर फेड अप ऑफ द एक्झिस्टिंग पॉलिटिकल सिस्टम. तुम्ही आज याला फेट म्हणून म्हणसाल तर यू आर डुईंग अ बिगर मिस्टेक बाय इग्नोरिंग दिस पीपल. हे जे काही मुलं आहे 19-20 वर्षाचे, यांची सगळ्यात मोठी कंप्लेंट हीच आहे की आमच्याबद्दल कोणी बोलत नाही, आमचे मुद्दे कोणी मांडत नाहीये. आता तुम्ही यांना फेट म्हणून परत तीच मिस्टेक रिपीट करताय. सो प्लीज डोंट रिपीट दॅट मिस्टेक. यांच्याशी बोला तुम्ही, यांचं ऐकून घ्या, यांच्या समस्या काय आहेत, यांच्या होप्स काय आहेत, यांना भारतासाठी ऍस्पिरेशन्स काय आहेत, त्या ऐकून घ्यावं. डोंट डिसमिस देम. आरक्षणावर तुम्ही काय भूमिका मांडणार होता किंवा सध्याचं जे आरक्षण आहे त्यावर नाही, असं आमचं जे आहे ते परीक्षांवर आहे. परीक्षा कशा बेटर होऊ शकतात आणि जर त्याच्यात काही प्रॉब्लेम्स येतील तर त्याला कसं काय बेटर तरीकेने हँडल करू शकतो त्याच्यावर असणार आहे. शेतकऱ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरसकट कर्जमाफी भेटावं म्हणून आंदोलन सुरू आहे, त्यात तुम्ही सहभागी होणार होता. नक्की सहभागी होता आम्ही, पण जसं की आम्ही म्हणलं आम्हाला 15 दिवस झालेले, आम्ही एक मुद्दा धरलेला आहे. आधी आम्हाला त्या मुद्द्याचं सोल्युशन काढावं लागलं. जर आम्ही ते नाही देऊ शकलो तर आमची क्रेडिबिलिटी कशी बिल्ड होणार. फर्स्ट वी हॅव टू डिलिव्हर, आणि ते आम्ही नक्की करू. आंदोलन करताय, मात्र त्यातले काही विद्यार्थी जे आहेत ते म्हणतात की विद्यापीठाचा नीटच्या परीक्षेचा किंवा त्याचे क्लासेस किंवा काहीच विद्यापीठात होत नाही, त्याच्याशी निश्चित कुठलाच संबंध नाही. इतर वेळी जे विद्यापीठाचे प्रश्न आहेत ते विद्यार्थ्यांचे खूप मोठे आहेत, त्याही विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. मी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी करताय, त्यांच्या विद्यापीठासोबत असलेल्या प्रश्नासंदर्भात आजच्या आंदोलनात काही भूमिका तुम्ही जाहीर करा. 2020 मध्ये पुणे युनिव्हर्सिटी 12व्या नंबरवर होती इंडियाच्या रँकिंगमध्ये. इट वॉज वन ऑफ द प्रेस्टिजियस युनिव्हर्सिटी इन इंडिया. आज पुणे युनिव्हर्सिटी 91व्या नंबरवर आहे. तर हा कसला पुणे युनिव्हर्सिटीसाठी एक मुद्दा नसेल. गोइंग फॉरवर्ड तुमची स्ट्रॅटेजी काय असणार आहे? व्हॉट इफ द गव्हर्नमेंट डझंट रिस्पॉन्ड? कारण आतापर्यंत तुम्ही म्हणताय तुम्हाला प्रतिसाद मिळत नाहीये. इथून पुढेही त्यांच्याकडनं काही रिस्पॉन्स आला नाही तर आंदोलन असं सुरू ठेवणार का? काय करणार? जसं मी काल म्हणलं की हे आंदोलन आता आम्ही देशभर करू. आता आजचं आंदोलन झाल्यावर मी लखनौला जाणार आहे, त्यानंतर मी अमृतसरला जाणार आहे, नंतर बँगलोर, जयपूर, नागपूर या ठिकाणी जाणार आहे. आणि आम्ही आव्हान देणार आहे सगळ्या युवकांना की आपण सगळ्यांनी दिल्लीला जायचंय 20 तारखेला, आणि जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत कोणी घरी वापस येणार नाही. सर, दोन पण याची प्रश्न कुठे असे दखल घेतल्याचं दिसत नाही. तुम्ही पण काल बोलताना बोलले की आमची दखल घेतली जात नाही. नाही, असं नाहीये, दखल घ्यावंच लागणार आहे कुठं ना कुठं. कारण की मग दखल नाही घेत तर दॅट रेजेस इव्हन अ बिगर क्वेश्चन ऑन द डेमोक्रेसी. मग आपण डेमोक्रेटिक कसं काय? डेमोक्रेसी काय? फक्त 5 वर्षातून एकदा इलेक्शन करणं, सरकार निवडून देणं, दॅट इज नॉट डेमोक्रेसी. डेमोक्रेसी इज बिंग अकाउंटेबल टू द पीपल फॉर द नेक्स्ट 5 years. सर, दोन प्रश्न असे उद्भवतात. तुम्ही म्हणलात की शिक्षणाचं माहेरघर आहे पुणे, तुम्ही इथे शिकलात. दोन प्रश्न असे की मग पुण्यात विद्यापीठाचंच ग्राउंड का निवडले किंवा विद्यापीठच का निवडलं? आणि ज्या विद्यापीठात तुम्ही आंदोलनाला बसताय ना, गेल्या 2 वर्षात ना तिथे 2 गट मोठे पडले, म्हणजे एक पुरोगामी आणि प्रतिगामी. जर प्रतिगामांचं आंदोलन असतं तर मग एबीव्हीपी विरोध करतो, तो सगळा राडा सतत चालू असतो. त्या मुद्द्यांवर देखील तुम्ही या आंदोलनात विषय तुम्ही घेणार आहात का? 2 सर, मला काय वाटतं आंदोलन कुठं होतोय हा खूप छोटा प्रश्न आहे. आणि हा मला नाही कळते हा प्रश्न कुठून येतोय. 6 नीटच्या स्टुडंट्सनी सुसाईड केलेली आहे, त्याच्यावर राजीनामा का नाही होतोय? आपण तो प्रश्न विचारला पाहिजे. आंदोलन कुठं होतोय तो नाही. तुम्ही डॉक्टर आंबेडकरांचा फोटो घेऊन जाताय, पण त्यांचे खबरपंतू असणारे सुजात आंबेडकर असं म्हणताय की दिस इज येट अनदर अण्णा मुवमेंट आणि हे फक्त अप्पर कास्ट लिबरल्स आहे. मी स्वतः दलित आहे, आता याच्यापेक्षा मी जास्त काय बोलू शकतो? त्याच्यावर मी येतोय. या देशात जेव्हा जेव्हा आंदोलन होतं तेव्हा पब्लिक मुव्हमेंट इज वॉट. त्याच्यात कोणी एका विचारधाराचे लोक नसतात. पब्लिक मुव्हमेंटमध्ये सगळ्या विचारधारांचे लोक सोबत येतात. आणि या देशात सध्या काय झालेलं मागच्या 10-12 वर्षात जी काही मुव्हमेंट होती त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न असतो. ती अण्णा आंदोलन असो किंवा जे पंजाबच्या फार्मर्सनी प्रोटेस्ट केलं होतं त्यालाही बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला होता. तर मला कळत नाही कधीपर्यंत आपण असे जे पब्लिक मुव्हमेंट आहे त्यांना बदनाम करणार आहे. आपण हे विसरायला नको. भारत हा देश स्वतंत्र कसं मिळवलं? आंदोलनामुळेच मिळवलं. इमर्जन्सी लागली होती देशात, त्या देशात आपण डेमोक्रेसी कशी वापस आणली? आंदोलनामुळेच आणली. हा देश नुसता आंदोलनामुळे घडला नाहीये, या देशात लोकतंत्र हे आंदोलनामुळेच जिवंत आहे. आणि जेव्हा जेव्हा पब्लिक मुव्हमेंट होती तेव्हा सगळेच लोक जॉईन होतात. अण्णा आंदोलनामध्ये विश्वंभर सरी होते, ते आज आमच्या सोबतही आहे. तर जेव्हा जेव्हा कोणती सरकार असेल जी खूप काळांसाठी पॉवरमध्ये आहे आणि जेव्हा लोकांचा राग त्यांच्या विरुद्ध जागा होईल तेव्हा सगळेच लोक सोबत येतील. तो उगी 1-2 लोकांमुळे आपण या आंदोलनाला असं बदनाम करायचं मला वाटतं दॅट इज व्हेरी डिसरिस्पेक्टफुल फॉर द पीपल ऑफ दिस कंट्री. विद्यार्थी संघटना जी आहे ती आता मंत्रालयावर याच विषयावर मोर्चा काढते
अशी वेगवेगळी मोठी करण्यापेक्षा तुम्ही त्यांना आव्हान करणार आहे का की तुम्ही स्वतः आंबेडकरांना आव्हान करणार आहे का तुम्ही या सगळ्या चळवळीत पाठिंबा द्या म्हणजे तुमची ताकद वाढेल एकंदरीत. मी कालच सगळ्यांना ओपन इन्व्हाइट दिलेले आहे की जेवढे ऑर्गनायझेशन आहेत, जेवढे पेरेंट्स आहेत, जेवढे स्टुडंट्स आहेत, त्यांनी या सगळ्यांनी यावं. Sir, in the Mr. Dipke, do you think the resignation could resolve all issues of your generation? Taking responsibility, it starts with acknowledging the mistake. If you are not even ready to acknowledge the mistake, how are you going to fix the system? सर लास्ट जो जनता मंत्र में जो हुआ उसमें काफी बच्चों का ऐसा कहना था कि उनको स्टेज पे नहीं बुलाया गया या उनसे बात नहीं कराया गया. इस बार हम बहुत बच्चे देखेंगे जो एक्चुअली उनके मुद्दे बात करेंगे स्टेज पे. नहीं, बिल्कुल. और जंतर मंतर पर तो मतलब पूरा स्टेज भर गया था. मुझे रिक्वेस्ट करनी पड़ रही थी, प्लीज सारे लोग स्टेज पर मत आइए, वरना स्टेज गिर जाएगा. तो हमसे जितना हो सकता था हमने किया, बट जैसे कि बहुत ही ऑर्गेनिक मूवमेंट है, हमारे पास कुछ रिसोर्सेस नहीं है, कुछ नहीं है, तो बहुत ही ज्यादा थोड़ा मैनेज करने को डिफिकल्ट हो रहा था. बट गोइंग फॉरवर्ड वी आर लर्निंग, क्योंकि हम भी पहली बार कर रहे हैं. हम कोई सीजन पॉलिटिशियन नहीं है, सीजन मूवमेंट चलाने वाले नहीं है, हम सब पहली बार कर रहे हैं. तो गोइंग फॉरवर्ड वी विल इम्प्रूव इट. और अभी मुझे लगता है कि विश्वम्बर सर और असीम सर को थोड़ा बोलना है. सर, हिंदी में ब्रीफ कीजिए आप. नीटचा जो घोटाळा आहे 2024ला पण झालेला होता. तुम्ही आता ते वारंवार होते त्याच्याबद्दल काय त्या प्रशासनाबद्दल त्या नीटच्या संस्थेबद्दल तुमचं मत काय? तुम्ही धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागताय, मात्र प्रशासकीय जे अधिकारी होते एनटीए मधून कुठला अटक झाली, सीबीआय त्याची चौकशी करते, त्याच्याबद्दल तुमचं व्यक्तिगत मत काय? 2024 मध्ये पण हाच विषय समोर आला होता. 2024 मध्ये तुम्हाला वाटलं नाही का की तेव्हा पण हा मुद्दा उचलावा म्हणून? सर 2024 मध्ये मी अमेरिकेला होतो, माझं स्वतःचं एज्युकेशन चालू होतं. आता पण तिथेच होतं ना? हो, आलो ना सर. मग आता सर तुम्ही अण्णा मुवमेंटचं जे बोललं जाते आता त्या अण्णा मुवमेंट नंतर ना सर एक प्रश्न फक्त सर, तेव्हा माझं स्वतःच कोणी आंदोलन कधी करावं हा त्या माणसाचा तेव्हा सवाल आहे. त्यामुळे तुम्ही तेव्हा कुठे होता? मला जर उद्या विचारलं आम्हाला की आणीबाणीत कुठे होता, मी 6 वर्षात होतो. आणीबाणीत मी असलोच नाही. मला वाटतं आपण लॉजिकल करूया ही प्रेस कॉन्फरन्स. 2024 मध्ये ते सध्या नव्हते ते, त्यांना ती प्रेरणा नाही झाली. आता त्यांना प्रेरणा आहे. आम्हाला प्रश्न विचारायला आता प्रेरणा आहे. काही हरकत नाही, विचार. सर एक फक्त अण्णा मुवमेंटचं जे बोललं जाते ना, त्या मुवमेंट नंतर काय झालं, कसे राजकीय पक्ष स्थापन झाले, खासदार आमदार म्हणून सत्तेत बसले, अभिजित दिपकेंना जर कंपॅरिझन करत असतील आता, तर पुढे जाऊन तुम्ही हे टॅकल कसं करणार? तुमच्यातून मग काही जण सुटतील, पक्ष स्थापतील, मतपक्ष दिल्लीत किंवा इतर ठिकाणी स्थापन करतील. या मुवमेंटचं त्या मुवमेंटचं जर कंपॅरिझन होत असेल तर तुम्ही टॅकल कसं करणार असं का मुद्दा? सर, मी तेव्हा 16 वर्षाचा होतो, मी स्वतः शाळेत होतो, तर मी त्याच्यावर काही जास्त बोलू नाही शकत. बट गोइंग फॉरवर्ड वी विल ट्राय टू लर्न and we will try to take feedbacks, inputs and suggestions from everybody so that we won't repeat the mistakes that others have repeated. Yes. So जैसा कि आज हम सबको पता है कि पुणे में शाम 4 बजे कॉकरोच जनता पार्टी का आंदोलन होने जा रहा है. उस आंदोलन को सपोर्ट करने के लिए पुणे के महाराष्ट्र के बड़े ही सोशल एक्टिविस्ट विश्वम्बर सर और असीम सर हमारे सपोर्ट में आए हैं. उन दोनों का मैं बहुत बहुत धन्यवाद करना चाहता हूँ. और उनके साथ ही सोनम वांगचुक जी भी हमारे साथ जुड़ने वाले आज शाम को 4 बजे. और इसके साथ ही आज हम एक बहुत बड़ी अनाउंसमेंट करने जा रहे हैं जो हमारे एजुकेशन मैनिफेस्टो रहेगा, जिसके रिगार्डिंग गवर्नमेंट जो एग्जाम्स लेती है, एंट्रेंस एग्जाम, कॉम्पिटिटिव एग्जाम्स, उसमें क्या क्या सुधार हो सकते हैं, उसको लेकर हम बहुत बड़ी अनाउंसमेंट करने जा रहे हैं. थैंक यू. और अभी मैं रिक्वेस्ट करता हूँ विश्वम्बर सर और असीम सर को बात करने के लिए. थैंक यू. मला पहिल्यांदा हे सांगायचं आहे की आम्ही इथे आलो याचा अर्थ बरेच जण आम्ही आता यात नेतृत्व वगैरे असं काही नाहीये. अभिजितला आम्ही पहिला सल्ला दिला की जी काही कार्यकारिणी असेल, जे काही निर्णय घेणारे लोक असतील ते सगळे 35च्या आत असावे, असा आम्ही पहिला सल्ला अभिजितला दिला. मला असं वाटतं की खूप दिवसांनी आम्हाला मेन स्ट्रीम मीडियाचा माईकची सवय नव्हती, आज सगळे आले त्याबद्दल आभारी आहे मी तुमच्या सगळ्यांचा. मला असं सांगायचं आहे की पत्रकार म्हणून तुम्ही या सगळ्याकडे म्हणजे तुमचे चॅनल्स किंवा तुमचं वर्तमानपत्र किंवा काय त्यांचं इश्यू वेगळं आहे, ते त्यांच्या मॅनेजमेंटचं. पण भारतीय पत्रकार म्हणून या आंदोलनाकडे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सकारात्मकपणे पहा की 12 वर्ष या देशात धुमाकूळ चाललेला आहे. पत्रकारांचा सगळ्यात मोठा अपमान या 12 वर्षात झालेला आहे. एकही पत्रकार परिषद न घेऊन की आम्ही तुम्हाला नाही मोदत, आम्हाला नाही द्यायचे पत्रकार. या वातावरणात एक तरुण मराठवाड्यासारख्या भागातून चिकून पुण्यात आलेला, पुण्यातून गेलेला उभा राहतो आणि त्याच्या मागे
एक पाठिंबा उभा राहतात, ते फॉलोअर कसे आले वगैरे त्याची चौकशी पोलीस करेल ना. त्यामुळे त्यांनी कंप्लेंट केली तर त्याची चौकशी होईल आणि त्या चौकशीतून काय निष्पन्न व्हायचं तो होईल. आजच काही तुम्ही दोष नाही धरू शकत. हा तरुण उभा राहतो. अभिजित मध्ये मला एक अतिशय उत्तम नेता दिसतो, असिमला पण तो दिसतो आणि म्हणून आम्ही पाठिंब्यासाठी आलो. आमचा या आंदोलनातला हस्तक्षेप शून्य असेल. अभिजितने जेव्हा विचारलं आम्ही सल्ला जरूर देऊ, गोष्टी सांगणे नियुक्तीच्या द्वारा, पण आमचा कार्यकारिणी आणि हे सगळं जे आहे ते सगळं अभिजित नेता आहे. आता अभिजितला त्याची 35 वर्षाची आतली कार्यकारिणी करायची आहे आणि तुम्ही तरुण नेतृत्वावर विश्वास ठेवा. माझा पुढच्या पिढींवर फार विश्वास आहे. दुर्दैवाने काय होतं माहिती का, प्रत्येक पिढीला वाटत असतं आमची पिढी शेवटची सगळ्यात चांगली पिढी या पृथ्वीवरची. असं काही नसतं. इव्होल्युशनची उत्क्रांतीची थेअरी सांगते की पिढ्या प्रगत होत जातात. तरी पुढच्या पिढीचं हे आंदोलन हे लक्षात घ्या. सकारात्मक बाजू याची अशी पहा की आपल्या आसपास ज्यांची जी आंदोलन झाली नेपाळ वगैरे ती हिंसक झाली. सकारात्मक हे की अभिजित दिटके पहिल्या दिवसापासून गांधी आणि आंबेडकर, याचा अर्थ हे आंदोलन हिंसक नाही, हा सत्याग्रह अहिंसक आहे. हे जर तुम्हाला पत्रकार म्हणून तुम्हाला हायलाईट करता आलं तर ते फार बरं होईल की या देशात गांधी आंबेडकरांच्या मार्गाने आजही आंदोलन करावं असेल तर 30 वर्षाच्या मुलाला 32 वर्षाच्या मुलाला वाटतं. हे तुम्हाला हायलाईट करता आलं तर फार उपकृत होईल मी तुमचा, की हा देश आजही त्याच रस्त्यावर चालू शकतो. हे आणि आपले जे सगळे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न अभिजित हे आता नवीन सुरू झाले. 15 दिवसापूर्वीचं बाळ आहे ते अगदी शिशु याच्यातला हा आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे नसतील. नाही काय जयप्रकाश नारायणांची समग्र क्रांती घेऊन अभिजित इथे आले असं नाही मला वाटतं आणि ती तयारी चुकीचं आहे. अर्थात अभिजित तितके आंदोलन करतो मात्र एकाही विरोधी पक्षाचा तेव्हा पाठिंबा येत नाही. देशामध्ये राहुल गांधींसारखं लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेता आहे. काँग्रेस देशातली सगळ्यात मोठी विरोधी पक्षाची संघटना आहे. तरी सुद्धा अभिजित तितकं पाठिंबा पक्ष तयार होणं पाप नाहीये. काँग्रेस याच पद्धतीने तयार झाली, जनता पक्ष याच पद्धतीने तयार झाला. त्याच्यातून एक आम आदमी पार्टी निघाल्याने फार फरक पडत नाही. या देशात 5,000 पक्ष. दोन गोष्टी लक्षात घ्या सर. दोन मोठी आंदोलनं झाली स्वातंत्र्याच्या नंतर. एक अण्णा मुवमेंट, दुसरे शेतकरी आंदोलन. त्या दोन्ही आंदोलनातून नेते तयार झाले. त्या दोन्ही आंदोलनातून सगळं भाजपचा दोष आहे. सत्य ते आहेत म्हणून तुम्ही त्यांच्या विरोधात बोलताय. माझा मागाचाही प्रश्न अभिजितजींना तोच होता की जर असं झालं तर तुम्ही टॅकल कसे करणार आहे त्या सगळ्या गोष्टी. उद्या पुन्हा कोणीतरी अण्णांसारखं असीम सुरजे उठतील, आमदार होतील, तुम्ही उठाल आमदार, कोणी हे टॅकल कसे करणार. उदाहरण म्हणून तुमचं नाव दिलं. एक मिनिट आमदार होणं चुकीचं आहे कसं सर तेच मला प्रश्न माझा एक मिनिट चुकीचं आहे का? नाही चुकीचं म्हणत नाही. तुम्ही टॅकल कसे करणार. अहो सर पुढं काय टॅकल काय करू मी? त्याचे टॅकल काय करायचंय? जे लोक निवडून येतील ते जनतेच्या मतांनी निवडून येतील. त्याचे टॅकल काय करायचंय? म्हणजे पाप कशाला म्हणून ठेवताय तुम्ही? डेमोक्रेसी काय? डेमोक्रेसीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी यावं, नवीन लोकांनी यावं. हाऊ यू आर मेकिंग इट लाईक अ क्राईम? आणि हाही घेऊन तुम्ही आंदोलनाला सुरुवात केली. मात्र सुजात आंबेडकरांचा प्रश्न पुन्हा एकदा विचारतो. त्यांचं सरळ म्हणणं आहे की अण्णा मोमेंट आहे म्हणून. त्याला काय वाटतं? कारण त्यांची ओपिनियन असू शकते. मी माझी मुवमेंट चालवतो, एवढे सगळे लोक आहेत, युवक आहेत आणि मी जसं म्हणलं हे ऍक्सिडेंटली झालेलं आहे. ज्या दिवशी मी ते ट्विट केलं त्या दिवशी मी जॉबसाठी अप्लाय करत होतो अमेरिकेत. माझा काहीच प्लॅन नव्हता, काहीच इंटेन्शन नव्हतं. पण ज्या लोकांनी सपोर्ट केला त्याला 1-2 दिवसात त्यानंतर मला रिअलाइज झालं की हा कुठे ना कुठे रोष आहे जनतेमध्ये, खास करून युवकांमध्ये, आणि ते काहीतरी सांगायला बघताय. दिस इज अ मेसेज. ते कुठं प्लॅन करून, जर मला प्लॅन करून करायचं असतं, जर मला इंटेन्शनली करायचं असलं असतं तर मी इंडियात असलो असतो, अमेरिकेत जॉब्स नसतो अप्लाय करत बसलो. काँग्रेसचे आंदोलन होतात पण या आंदोलनामध्ये रेड कार्पेट टाकलं जातं सगळं. दिल्ली परवानगी मिळाली, पुण्यात मिळाली. हे एवढं रेड कार्पेटिंग नसते, एवढं सहज आंदोलन करणं आजकाल बघायला मिळत नाही. सर सहज कुठं? आमचं अकाउंट बंद करण्यात आलंय. नॅशनल सिक्युरिटी थ्रेट म्हणलेले मला. हे सहज आहे सर. नाही ज्या परवानग्या दिल्या जातात त्याच्यावर परवानगी त्याच्यामुळे द्यावं लागली ना, कारण की त्यांना दिसतंय किती सपोर्ट आहे आता युवकांचा. हा सपोर्ट संशयिक आहे आणि त्याच्यावरून मोठे संशय निर्माण होते. मुंबई पोलिसात तक्रार दिली आहे. संशयिक आहेत सगळे. तुम्हाला काय वाटतं? कारण नाही, मी याच्यावर येतो. हे संशय कुठून निर्माण झाला? किरण रिजिजू जे आहेत आपले युनियन मिनिस्टर, त्यांनी एक ट्विट केलं की कॉक्रोच जनता पार्टीचे जे फॉलोअर्स आहेत ते 40 का 50% पाकिस्तानी. ठीक आहे. आता तुमच्या सगळ्यांना सांगतो कोणत्या पेजवर किती फॉलोअर्स असतात हे त्या ऍडमिन शिवाय कोणीच पाहू नाही शकत. त्याचा ऍक्सेस फक्त माझ्याकडे. आणि जेव्हा किरण रिजिजू यांनी ते ट्विट टाकलं त्याच्यावर मी स्क्रीन रेकॉर्डिंग टाकली आणि त्याच्यात मी दाखवलं 94.7% ऑफ द पीपल, द ऑडियन्स, द फॉलोअर्स ऑफ द कॉक्रोच जनता पार्टी आर फ्रॉम इंडिया. तर मला हे नाही कळत आहे
की तुम्ही तुमच्या देशाच्या युवकांना पाकिस्तानी का म्हणताय? आज माझ्यासारख्या युवकांना ते पाकिस्तानी म्हणताय. वेदांत जो 17 वर्षाचा आहे, ज्यांनी सीबीएसईच्या पेपर घोटाळ्याचं जे काही आहे ते उघड केलं त्याला पाकिस्तानी म्हणताय. जे पत्रकार सरकारला प्रश्न विचारतात त्यांना पाकिस्तानी म्हणताय. मी पाकिस्तानी, सीबीएसईचे स्टुडंट्स पाकिस्तानी, पत्रकार पाकिस्तानी, तो भारतीय कोण? फक्त आयटी सेलवाले. काय चाललंय आपल्या देशात? भाजप या सगळ्यांना यंत्रणा उभी केली जाते का तुमच्या विरोधात? जे सगळे किरण रिजिजूचे तुम्ही उदाहरण दिलं, ही सगळी यंत्रणा जी तयार केली जाते ते फक्त तुम्हाला आणि तरुणांना भारतातल्या थांबवायला केली जाते, पाकिस्तानी म्हणायचं आणि थांबवायचं असं काही वाटतं तुम्हाला? अशा पद्धतीची फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे का? मला काय वाटतं फिल्डिंग लावायला पाहिजे ना. ती पेपर फुटी जी होती, पेपर लीक जी होती ना, त्याच्यासाठी फिल्डिंग लावा. आम्हाला हे सगळं करण्याची गरज नाही पडणार. जर पेपर लीक नसता झाला, जर 6 स्टुडंट्सनी आत्महत्या नसत्या केल्या आणि त्यानंतर जर धर्मेंद्र प्रधानांनी जर रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन राजीनामा दिला असता, मला माझं अमेरिकेमधली लाईफ सोडून याची काही गरज नसती पडली. आय वॉज हॅपी दॅट मी तिथे सेटल झालो असतो. एक दोन मुद्दे मांडतो. मग तुम्ही काय असेल तर प्रश्न विचारा. या प्रेस कॉन्फरन्ससाठी उपस्थित असलेले सगळे माध्यम प्रतिनिधी आणि साध्या विषयातले पोलीस सगळ्यांचे स्वागत. प्रयत्न जसा होऊ शकतो तसे काही अनावश्यक असलेले लोक सपोर्ट करण्यासाठी मुद्दाम घुसवले जाऊ शकतात. हा पण एक मुद्दा आहे. आणि त्यांनी जर सांगितलं फेक अकाउंट असतील तर ते शोधले जातील, पोलीस ते जरूर शोधतील. दुसरं, सरकारचा प्रतिसाद नसेल तर काय करायचं हा प्रश्न सातत्याने विचारला जातो तशा आंदोलनांमध्ये. सरकारने प्रतिसाद द्यायचा की नाही हा त्यांचा मुद्दा असला तरी साधारणतः मोदी सरकारचं हे पाहण्यात आलेलं आहे की ते आंदोलनांना प्रतिसाद देत नाही, चळवळींबद्दल ते बोलत नाही आणि कुजवण्याची आणि सडवण्याची प्रक्रिया केली जाते आणि त्याच्यामध्ये लोकशाही पुसते किंवा सडते हा आमचा मुद्दा आहे. त्यामुळे त्यांनी प्रतिसाद दिला पाहिजे, लगेच दिला पाहिजे. 6 जण मरत असतील तर ज्या देशांमध्ये माणसांची किंमत आहे, नागरिकांची किंमत आहे, म्हणजे मरणारे पाकिस्तानी होते का भारतीय होते त्याच्यावरून तुम्ही ठरवत असाल तर ते भारतीय होते. मग भारतीय 6 जण जर परीक्षार्थी मरतात तेव्हा सरकारने किती गंभीरतेने घेतलं पाहिजे ती घेताना दिसत नाही. अमेरिकेमध्ये असा एखादा माणूस मेला तर ते लगेच सरकार भडभडून जागे होते, त्यांना राजीनामा द्यायला सांगतात, त्याच्यावर प्रश्नोत्तर होतात. आपल्या इथे तसं काही होत नाही, याचा आपल्या सगळ्यांना वाईट वाटलं पाहिजे. दुसरं, आम्ही नेहमीच गाणं म्हणत वाढलेलो आहे की चले चलो लहू लुहान पाव लेके भी चले चलो. किती पण रक्तबंबाळ पावलं झाले तरी लोकशाहीसाठी वाटचाल करावीच लागणार. आणि आंबेडकरांचा फोटो घेतला की नक्षलवादी म्हणून टॅग करायचं हे जे काही सुरू आहे महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा, त्या पार्श्वभूमीवर अभिजितवर पण टीका झाली, आपल्या मुख्यमंत्र्यांनी केली. तो अत्यंत घृणास्पद आणि वाईट वाटणारा भाग आहे. गांधी आणि आंबेडकर या दोघांना सरकार आज घाबरते, हे जे मी आपल्याला मुद्दाम सांगतो. त्यानंतर आम्ही 95-94 मध्ये शाळेत आणि कॉलेजमध्ये असताना आम्ही घोषणा द्यायचो की बदलो बदलो आज की शिक्षा नाही तो मागणी होगी भिक्षा. कोणाचं सरकार होतं तेव्हा तुम्ही बघा, ते आम्ही गाणं म्हणायचो, घोषणा द्यायचो, रस्त्यांवर येऊन मोर्चा काढून ते सांगायचो की बदलो बदलो आज की शिक्षा नाही तो मागणी होगी भिक्षा. तुम्ही सगळेजण आहात, बरेच जण. तर मला म्हणायचं आहे की चुका करण्याचं स्वातंत्र्य नाही आहे का पिढीला? एखादी चुका करू द्या ना, चुकातून ते शिकतील. त्या चुका काही खूप मोठ्या ब्लंडर्स आहेत का? तुम्ही तर 12-13 वर्षापासून जे काही ब्लंडर्स करतात आम्ही पाहतो. कायदेशीरता तपासली गेली पाहिजे की कोणताही निर्णय देताना कायदेशीरता आहे का, निर्णय घेताना कायदेशीरता आहे का, शिक्षण मंत्री नेमताना काहीतरी क्रायटेरिया पाहिलाय का. जेव्हा लक्षात आलं की हा माणूस फोलपणा करतो, याला शिक्षणासाठी ते आंदोलनातून आणि चळवळीतूनच व्यक्त होते. लोकशाहीवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी अभिजित अमेरिकेत नोकरी ती नाही देणार. टीका आपल्या भारतामध्ये लगेच केली जाते. टीका करणाऱ्यांचं सगळ्यांचं स्वागत आपण केलं पाहिजे. आम्ही असं मानतो की अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे पूर्ण स्वरूपात स्वीकारलं पाहिजे. त्यामुळे कोणी माझ्याबद्दल चांगलंच बोललं पाहिजे असं नाही. म्हणजे सगळ्या पत्रकार मित्रांना पण मी सांगतो माझ्याबद्दल काय असलं सांगा. मी उलट त्यांना सांगतो की तुम्ही माझं काही चुकलं असं सांगा, कारण तुमच्या कानावर जास्त येत असते. तर आपल्या पाठिंब्यामुळे किंवा पाठिंबा मिळाला पाहिजे म्हणून आपण करत नाही. तर ज्यांचा कोणाचा समजदार विचार असेल ते पाठिंबा देतील. त्यामुळे राहुल गांधी असतील, वेगवेगळ्या पक्षाचे लोक असतील, त्यांना जेव्हा जेव्हा बोलवायचं असेल तेव्हा ते बोलवतील आणि तेव्हा अभिजितने सांगितलं की मोकळेपणाने ते जातील आणि चर्चा करतील. कारण की केवळ धर्मेंद्र प्रधानला बदलण्याचा हा मुद्दा नाही, हा परिवर्तनाचा मुद्दा आहे. हा मुद्दा डायरेक्ट शिक्षण व्यवस्था ज्यांनी निर्माण केली भारतातली त्या गुलामगिरी पूर्ण शिक्षण व्यवस्थेचे जनक मॅकॅलोपर्यंत पोहोचतो. ही शिक्षण व्यवस्था भारताला आवश्यक तरी आहे का अशा प्रकारची? त्यामुळे धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा ही अत्यंत प्रायमरी स्टेप राहील.
आणि आम्ही म्हणून यांना अभिजित रेड्डी आणि कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा दिला की चुका झाल्या तर आम्ही अभिजितला पण सांगू. काही चुका झाल्या, आम्हाला काही खटकलं, काही अराजकपूर्ण वाटलं, त्यांच्यासोबतचे काही लोक आक्षेपार्ह वाटले, आम्ही ते अभिजितला सांगू. नक्की सर. आणि ते ऐकून घेतील. त्यामुळे आपण सगळ्यांनी पण या आंदोलनामध्ये निदान मार्गदर्शकाची भूमिका करा, कारण की पत्रकार हा या लोकशाही समाजव्यवस्थेचा तिसरा डोळा आहे. सर, याची सुरुवात जी आहे कॉंग्रेस जनता पार्टीची जी सीजे आहे त्यांनी कॉक्रोच हा शब्द वापरला आणि तिथून त्याची सुरुवात झाली. सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये सुमोटो घ्यायला हवा असं तुम्हाला वाटतं का, की जर कदाचित केंद्र सरकार याच्यामध्ये हस्तक्षेप करत असेल, 6 लाखांच्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होत आहेत, देशामधले काही लाख विद्यार्थी रस्त्यावरती उतरत आहेत, सुप्रीम कोर्टाने याला गांभीर्याने घ्यायला पाहिजे का? सुप्रीम कोर्टाने फक्त मारायची व्यक्ती केली, त्याच्या पुढे काय झालं नाही. भारतामध्ये जर न्यायालयाने ठरवलं की स्वतःहून वेगवेगळ्या प्रश्नांची दखल घ्यायची, लोकांच्या जीवनाच्या संदर्भातले प्रश्न घ्यायचे, स्वतःहून दखल घेऊन, तर दररोज 10 प्रश्नांची दखल घ्यावी लागेल. एवढे प्रश्न सध्या वाढलेले आहेत. पण तसा बुद्धीचा आवाका, तशी हिंमत आणि तसा न्यायिक दर्जा असलेले न्यायाधीश कमी झालेले आहेत. ते सुद्धा दबावाखाली लागत आहे. त्यामुळे ते असा स्वतःहून दखल घेतील असं मला बिलकुल वाटत. पण मग लिगल आणि रिपोर्ट जर तुम्ही विचार सुप्रीम करणार कोर्टला सगळं करायचं, कोर्टला सगळं करायचं, मग आपण सरकार कशासाठी निवडतो? पण सरकार जर रिस्पॉन्ड करत नसेल तर लिगल रिपोर्टचा विचार तुम्ही करताय का? नाही, आम्ही नक्की तेही करू. पण फर्स्ट लेट्स ट्राय द डेमोक्रेटिक वे विच इज अ पीसफुल मुवमेंट. मला वाटतं की प्रत्येक गोष्टीचा जो हल आहे या देशात डेमोक्रेटिक मुवमेंट्सने निघालेला आहे. अँड दॅट इज द राईटफुल वे फॉर. सर, तुम्ही एक मुद्दा विचारतो. तुमची सगळ्या आंदोलनाची सुरुवात ही नीट पेपर फुटी, विद्यार्थ्यांची आत्महत्या, सीबीएसई या सगळ्या